नाहीस करता ज्ञान प्रगट होते. नॉलेज इज रिव्हील्ड. बायबलमध्ये रेव्हेलेशन म्हणतात. ज्ञान नवीन नाही, अज्ञान नाहीस झाले की ज्ञान बाहेर येतं. याचं अप्रतिम उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा एक आफ्रिकन स्लेव गुलाम रस्त्याने चालला होता. जुनी गोष्ट 4000 वर्षाची ॲथेन्स शहरामध्ये. त्या सॉक्रेटिसचा हा सिद्धांत असेल. तो काय म्हणे, त्याची आई सुईण होती. सुईण नर्स, पण ती सुईण बरं का, ती निराळी असते नाही का, नुसती नर्स नव्हे, सुईण असते. तर तो काय म्हणाला, त्याला एकदा विचारलं की तुझा धंदा काय. मी म्हणलं आईचा धंदा पुढे चालवतोय. हा, आई माझी सुईण होती, मी सुईणीचा धंदा करतोय. हा, पण हे काय, आय एम एन इंटेलेक्च्युअल मिडवाईफ. असं म्हणाला, मी बौद्धिक सुईणपणा करतो. ही सुईण काय करते, आईच्या पोटात, बाईच्या पोटात मूल असतं ते सुरक्षितपणे बाहेर आणते. बाळणपण करते म्हणजे सुरक्षितपणे बाहेर आणते. तसं माणसाच्या मनामध्ये ज्ञान आहे ते मी त्याच्याशी बोलून बाहेर काढतो. आय एम एन इंटेलेक्च्युअल मिडवाईफ. आणि त्याचं करणं कसं आहे म्हणले, कसं करतो मी, तर त्याला एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन असं करून त्याला ते मी बाहेर काढतो. बरं का. मग याचा सिद्धांत काय, तर त्याच्या आधीच 100 वर्ष पायथागोरस नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. त्या जॉमेट्रीमध्ये पायथागोरसचं थिअरम सारा लोक खाते, इतकं प्रसिद्ध आहे नाही का. काय ते मी विसरलो, मी चुकीचं सांगेन काय ते, तुम्हाला समजून घ्या तुम्ही आपलं काय आहे ते. काय ते सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑन दी एसेट इक्वल टू दी. तेव्हा त्या स्लेवला त्यांनी बोलावलं. अरे इकडे ये म्हणाले. गुलाम अशिक्षित हो, काही नाही. त्याला हळूहळू सरळ रेषा म्हणजे काय, बिंदू म्हणजे काय असं बोलून बोलून पायथागोरस थिअरम त्याच्याकडून बदलून घेतला. कसं आहे, हे ज्ञान आतमध्ये आहे. म्हणून ज्ञान हे नवीन निर्माण करायचं नसतं, इट इज टू बी रिव्हील्ड. तर ते ज्ञान नाहीसं होतं असं या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. कशाने नाहीसं होतं, वासना निर्माण झाली की त्या वासनेचं प्रगट स्वरूप जे आहे, इच्छा इच्छा, त्या दोघांचा संबंध झाला की ज्ञान नाही, ज्ञानाचं दिवा मालव. म्हणजे वासना हे अज्ञानाचं मूळ आहे आणि त्याच्यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याने ज्ञान नाहीसं होतं. मग ज्ञानी मनुष्य कोण, निशेष वासना रहित ऐसा तो विरळा संत. समर्थाने सांगितलेलं आहे. कोण नाम घेणारा खरा कोण, ज्याला वासना नाही. मागायचं झालं तर महाराज मला तुम्ही पाहिजे आहात, मला काही नको दुसरं. भगवंताला म्हणा मला काय पाहिजे, तू स्वतः पाहिजेस, मला दुसरं काय करायचं, तू ज्ञानस्वरूप आहेस. म्हणून ते पुढे म्हणाले, ऐसे उभयता अंधारी पडिले. ज्यांची वासना आहे ते आणि जे काही मागतात ते प्रत्यक्ष वासनेचं व्यक्त स्वरूप, हे दोन्ही त्याला फार छान म्हणाले. एक फलाची हाव हे व्यक्त आहे आणि त्याच्या मागे असणारी वासना काम, ह्या दोघांच्या संघर्षामध्ये ज्ञान दिवा विझून जातो. तर म्हणाले ऐसे उभयता अंधारी पडिले म्हणून पासेची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. त्या दोन गोष्टी एके ठिकाणी आल्यावर परमात्म स्वरूप आत्मस्वरूप आतमध्ये असताना सुद्धा मला ते विसरले, अंतरले मला आणि मग नाना तऱ्हेच्या देवतांना भजू लागले. म्हणून सगुणाच्या उपासनेमध्ये मर्म असेल तर गणपती असो, राम असो, कृष्ण असो, त्याच्यामध्ये एकच परमात्मा आहे ही भावना असेल तर फळ येत नाही तर नाही. आणि याचं अप्रतिम उदाहरण सांगतो समर्थांचं आहे. येथ उभा का श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. पंढरपूरला गेले रामाचे उपासक आणि म्हणाले अरे हा काय केली सीताबाई, येथे आणली रघुमाबाई. नाही काय केला हनुमंत, नाही का. सांगण्यात हेतू काय माझा की त्यामध्ये त्यांनी एकच देव पाहिला, अनेकी सदा एक देवाशी पाहे. मनाच्या श्लोकात आहे बघा.
तसं गुरुपद एकच आहे, गुरुपदात फरक नाही, कारण तो पोचलेला तिथे जिथे सगळे एकत्र येतात तिथे. तेव्हा माझ्या गुरुमध्ये सगळ्या ठिकाणी एक बेल्जियन बाई महाराजांच्याकडे आली होती, फार जुनी गोष्ट आहे. ती आर्टिस्ट होती, अप्रतिम आर्टिस्ट. तिने लग्न केलं नाही, ती तिची आई, आणि त्या आर्टवर जगायची बघा, सुंदर पेंटिंग करायची. तर ती महाराजांना काय म्हणाली, भाषांतर करून सांगितलं की मला बुद्धाचं फार आकर्षण आहे, पण आय एम ए ख्रिश्चन, मी ख्रिश्चन आहे, कसा विरोध येतो बघा, तर मी काय करू. महाराज म्हणले सोपं आहे, तू ख्राईस्ट मध्ये बुद्धाला बघ, जमलं तर बुद्धामध्ये ख्राईस्टला बघ, सोपं आहे. ती म्हणाले मी हिंदुस्थान फिरले, असं उत्तर मला कोणी दिलं नाही. बघा किती बरोबर आहे. तसं आपलं जे गुरुपद आहे त्यामध्येच सगळे पाहिले पाहिजे, कारण गुरुपद एकच आहे. आपलं जे दैवत आहे त्यामध्येच बाकीचे पाहिले पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवतांतरांना भजत असताना ही जी एकपणाची वृत्ती आहे ती विसरू नका. पुढे म्हणाले आधीचे प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक. बघा मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभतती. पहिल्यांदा म्हणाले प्रकृतीच्या मायेमध्ये त्याच्या ताब्यामध्ये असलेले लोक, त्यानंतर भोगा लागी तव रंक. रंक म्हणजे लाचार, हा भोग पाहिजे तो भोग पाहिजे म्हणून लाचार झालेले असे जे लोक आहेत ते लोलुपणे मला भसतात. सगळं सकाम असत. हे दसरा आला ना म्हणजे काही लोकांच्याकडे व्रत असतं, ते रोज 5 भाज्या पाहिजेत, आपण काहीतरी असतं बघ ते बरं का. आता महागाई झाली तर त्या देवतेला रोज 5 भाज्या कुठल्या आणायच्या हो. एक मास्तर होते, ड्रिल मास्टर होते. आता तर पगार विचारायचे किती नाही का. बरं ड्रिल मास्टर म्हणजे विचार काय तर तुम्ही ठरवून घ्या काय ते बरं का नाही का. त्याचा व्यवसाय तो छड्या मारायचा ना हाडेल हप्पी करायचे नाही का. तर त्याने महाराजांनी विचारलं आता माझी परिस्थिती अशी, रोज पाहिजे भाजी करून उठला तर म्हणले कोणाकरता करणार. तर म्हणले आई करता, म्हणजे देवते करता. तर म्हणले आई करताना तिला असं सांगावं की आज पण होतं तेव्हा केलं, आता या एका भाजीवरती समाधान मान, आई ऐकेल म्हणाली. काय तुम्हाला महाराजांचं सांगतो, परमार्थ पटवून द्यावा तर त्या पुरुषानेच पटवून द्यावा नाही का. म्हणून लेखा तुला हे बरं भीती काय. मी मग ते गणपतीचं सांगितलं, मॅट्रिकला बसणारा मुलगा गणपती नाराज झाल्यापासून हात फोडला तर काय करा, नापास झालं तर नाही का. विद्येची देवता ना, बस तुला नापास करतो लेखा. म्हणजे अशा काय ते काय कल्पना बरं. आणि लक्षात घ्या हे तुम्ही आम्ही नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलंय बरं. म्हणजे विचार करण्याची मोठी. पुढे म्हणाले कवणी त्या नियमबुद्धी कैसिया न उपचार बुद्धी समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. अहो काय त्याचं असतं, ते आमक्या देवतेला आमकी फुलं पाहिजेत, आमक्याला ते आमका अत्तर पाहिजे, आमक्याला आमका रंग आवडतो. अरे 1000 भानगडी आहेत त्यामध्ये. ज्या देवाला हे असं सगळं लागतं तो देव कसला, जो सर्वकडे तो आहे, तो वासना रहित आहे, तो मी सांगितलं ना व्यक्ती नाहीच, पण ते सगळं आम्ही असं करतो. मग पुढे म्हणाले पै जो जिये देवतांतरी बजावया लागी चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितानी. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. बहुदेवताचा हा सगळा खेळ आहे, कबूल आहे. तुम्हाला कल्पना आहे का साऊथ इंडियामध्ये वैष्णव आणि शैव यांची काय मारामारी, म्हणजे फार भयंकर आहे बरं का. ते त्यांचे गंध सुद्धा निराळे लावतात बघा. अय्यर आणि अय्यंगार, अय्यंगार हे वैष्णव, अय्यर म्हणजे शैव. अरे त्यांचे काय मारामारी आपसामध्ये, म्हणजे शंकर आणि विष्णू आपसात एकमेकात मारामारी करतात अशा पैकीच नाही का. काय कल्पना आहे बुवा नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीतेत सांगते की ते जे उपचार करतात त्या उपचाराचं सगळं फळ देणारा मीच आहे म्हणाले. म्हणून म्हणाले तयातीचे चाड पुरी करविता पुरविता मी, देवो देवी मीच पाही
हाही निश्चय त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळाला करी. तुमच्या सगळ्या देवतां सगळं हा सगळा मीच आहे, माझंच रूप आहे, हे त्यांना कल्पनाच येत नाही. मग म्हणाले, मग त्या श्रद्धायुक्त इथेचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. म्हणजे त्यांचे जे सगळे उपचार आहे त्याचं ध्येय असेल तर मनाचे फळ आहे ते फळ प्राप्त व्हावं या करता आहे. मग काय करी, सगळी एकाग्रता त्या फलामध्ये झाल्यामुळे भक्ती ही भक्ती उरतच नाही. महाराजांचं एक वाक्य आहे, ज्या भक्तीमध्ये अट आहे ती भक्ती खरी नाही. काय सुंदर आहे बघा, याला इंग्लिश मध्ये फार छान आहे, अनकंडिशनल. हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि कुणी सांगितलंय, एरिक फ्रॉम म्हणून एक मोठा मानसशास्त्र, जर्मन मानसशास्त्र होता, अलीकडेच वाढला, एरिक फ्रॉम बरे का. त्याचा एक ग्रंथ आहे, सुंदर आहे, द फिअर ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याचं भय. आणि हे खरं आहे बरं का. सार्थ मग सांगितलं ना, त्याचं म्हणणं काय आहे, माणसाचं 90% दुःख जर असेल तर त्याच्या स्वातंत्र्यात आहे. कारण ठरवता येत नाही काय करू, हे करू का ते करू, ते करू का ते करू, अंधार आहे ना पुढे सगळा. म्हणून मग कोणीतरी लागतो, बा हे लग्न ठरवलंय, करू का नको. तुम्हाला एक गंमत सांगतो, एक बरं का, सत्तू फार चलाख असतात बघा, लबाड असतातच पण चलाखही असतात फार. एक मुलांनी त्याच्या आई बापांनी मुलगी पाहिली, मुलगी चांगली, ठरवली, चांगली होती सगळं बरं का. आता तिच्याशीच लग्न झालं. तेव्हा महाराजांना भेटला आणि बरं झालं म्हणले, लग्न ठरलं, आई बापांना संभाळीला, अमकं तमकं झालं. तो गेला परत, पुन्हा परत आला, एक 5-10 मैल जाऊन परत आला. तो काय म्हणाला महाराजांना, महाराज म्हणाले, या मुलीशी लग्न केलं म्हणजे सुखी होईन हा, बरं का. भविष्य विचारलं बघा, या मुलीशी लग्न केलं तर मी सुखी होईन ना. महाराज म्हणाले, अरे हा प्रश्न मला कसा विचारतोस, मी जन्मभर सांगत आलो की प्रपंच दुःखमय आहे, तेव्हा हा सुखमय होईल सांगू कसं. म्हणाले, त्यांनी तोबा केला, म्हटलं प्रश्न विचारला, चूक झाली म्हणाला. जे अपूर्णच आहे नाही का, त्या सार्थच फार बरोबर आहे. तुम्हाला स्वातंत्र्याची भीती आहे आतमध्ये की मी डिसिजन घेतलाय, अरे बरोबर आहे ना, काय होईल कोणाच पुढे नाही का. आपल्याला सगळं अंधारच असतो. म्हणून तुम्हाला एक गुरु किल्ली सांगून ठेवतो, तुम्हाला जर जीवनात खरं समाधान पाहिजे असेल ना, हे मी उगी भरमसाठ सांगत नाही, अत्यंत विचारपूर्वक सांगतो, अनुभवाने सांगतोय. तुम्ही तुमचं जे दैवत असेल, तुमचे जे गुरु असेल, त्यांची प्रार्थना करा आणि म्हणा तुमच्या इच्छेने काय व्हायचंय ते होऊ द्या. मग मला जे येईल माझ्या भोगाला ते मी शांतपणे भोगेन. कारण स्वातंत्र्य तुमच्याकडे, तुमच्या आता शब्द तुमच्या बोडक्यावरती जबाबदारी. मग नाही का, मी करू होईल, आपण केलं मग चुकलो बाबा, नाही नाही, तुमची चूक शक्यच नाही, तुम्ही होत चुकणारच नाही. तुमच्या इच्छे मनातून सांगावं, तुमच्या इच्छेने होऊ द्या. व्यवहारात कदाचित ते असं दिसेल पण तुमच्या. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याजवळ कसं आहे, बाप देखो नाही तर श्राद्ध कर जाय. आम्ही औरंगाबादला होतो तेव्हा तिथल्या पोस्टाच्या तपासणी करता एक कुलकर्णी म्हणून ग्रस्त आले. ते की नाही डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट अँड टेलिग्राफ्स असं त्यांचे केवढा मोठं. अहो त्यांना स्पेशल सलून असेल. सलून म्हणजे हजामतीचं नव्हे हो, आगगाडीचं सलून. नाही तुमची कल्पनाच आहे. अलीकडे सलून ऐकायलाच मिळते म्हणून म्हणाले, सांगितलं आपण. नाही तर तुम्ही म्हणाले अरे सलून कसलं हो त्यांना. तेव्हा ते 60 वर्ष त्याने हे होतं, 58 वर्षाचं वय. त्यांची बायको म्हणजे कुरूपातली कुरूप, म्हणजे काळी होती, तोंडात देवीचे वण होते, दात नसल्यामुळे बोळकं झालेलं तोंडाचं, टेंगणी ठुसकी अशी. असं वाटलं डायरेक्टर जनरल एवढा, हा बरोबर बायकोला घेऊन याला जात असेल का समारंभाला वगैरे. ही माझी बायको ओळख करून द्यायची. अलीकडे नाही का हे आमचे मिस्टर म्हणा, वेडवाकडे असतं तर कशी ओळख करून द्यायची. म्हणून सुंदर नवरा पाहिजे. तो बेवकूफ असेल तर चालेल पण सुंदर पाहिजे. त्रास देणार असते तरी चालेल, नाही ते जाऊ द्या. तेव्हा त्यांना विचारलं, ऐकण्यासारखं आहे, त्यांना विचारलं
आमच्या वडिलांनीच विचारलं की अहो हे म्हणाले असं कसं सगळं हे. तर ते म्हणाले मी क्लार्क म्हणून लागलो बरं का पोस्टामध्ये. तर माझं आता लग्न करायचं आलं तर तिथे याच्यामध्ये पूर्णा म्हणून एक स्टेशन आहे, तिथे एक दाजीबा म्हणून एक सत्पुरुष राहत असत. तेव्हा ते यांच्या वडिलांचे ते गुरु. तेव्हा याने विचारलं बाबा ही मुलगी केली आहे पसंत करू ना, लग्न करू ना. करा म्हणाले. ते काय म्हणाले ही लक्ष्मी आहे म्हणाले, करा तुम्ही बरं का. तेव्हा ते विनोदाने काय म्हणाले मग की आता म्हणले हिला सांभाळतो मी, कारण ही गेली तर आमचं किनपाट वाजेल म्हणाले. बरं का. बाईच्या अरे कोणाचं नशीब काय असतं. अहो दिसायला बरं नसतं, समजा डॉक्टर आहे दिसायला वेडा विद्रा आहे, पण पैसे मिळवतो 40-50,000 रुपये महिना. काय वाईट आहे त्यामध्ये. मनुष्याला सवय होते त्या कुरूपतेची मग नाही का. सांगण्याचं हेतू काय हे सत्पुरुषाचं असतं. प्रपंच दुःखमयच राहणार, त्याच्या कटकटी राहणार, त्यातल्या त्यात काय करता येईल हे सत्पुरुष पाहतो, त्यातल्या त्यात सुखाचं होईल पाहणार. बरं का. याचं एक महाराजांनी स्वतः सांगितलेलं सांगतो आपल्याला. एका माणसाला म्हणाले बायको आजारपणाची त्याचा म्हणले योग होता, त्याला कोणी ज्योतिषाने तुझी बायको सारखी आजारी पडणार. तो महाराजांच्याकडे आला, जुनी गोष्ट आहे फार. नमस्कार चमत्कार. महाराज म्हणाले आता हे लग्न झालंय सारखी आजारी पडणार असं म्हणतो, काय करायचं. तर महाराज काय म्हणाले हे फार हुशार असतात आणि जीवनाची दृष्टीने. अहो आजार एकच प्रकारचा असतो का म्हणाले, अनेक प्रकारचे आजार असतात, तुम्ही कशाला काळजी करता, राम सगळं चांगलं करेल. बरं का. तर त्या बाईला बघा 2-4 महिने गर्भ राहायचा आणि तिला हे होऊन जायचं. बरं का. असं 5-6 वेळा झाल्यानंतर मग ते बायकांचं रोग अंगावर जाणं वगैरे झालं. जन्मभर तशी राहिली पण आपली काम चलाव होती, घर सांभाळायची. म्हणजे सत्पुरुषाचं कसं असतं ते बघा नाही का. हेतू काय सांगण्याचं मला आपल्याला की त्याच्या इच्छेने करण्यामध्ये खरोखरच मर्म असतं. ते आपण प्रामाणिकपणे मनाने सांगावं. म्हणजे जे घडेल ना त्याच्यात प्रारब्धाचा काहीतरी अंश असतोच, पण त्यातल्या त्यात सह्य होतो हा त्यातला भावार्थ. बरं. ऐसे जे जाणीजे ते फळ पाविजे परी तेही सकळ निपजे मज चिस्त. अशा देवतेला आपण अत्यंत प्रेमाने आळवून तिची उपासना केली तर जे फळ मिळतं ते भगवान सांगतायत ते माझ्या इच्छेनेच मिळतं. म्हणजे त्या देवता ही त्याचे एक माध्यम होते, माझ्या इच्छेनेच ते मिळतं असं म्हणाले. पुढे म्हणाले परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी नवती म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. काय सुंदर आहे. फळ मागावं. मला हे भगवंताचं फार ज्ञानेश्वर महाराजांचं आवडलं. मूळ श्लोकात नाही. फळ मागावं, कायम टिकणारं मागावं, अंतवंत फळ मागू नये. आणि या सगळ्या देवते जे असतात त्याच्यात तात्पुरतं फळ मागतो आपण. आता हे नाही की ते 16 सोमवार करा अमक करा आपल्याकडे करतात की होते काय. बरं का. त्यात भानगड काय, एक सोमवार चुकला तर पुन्हा सगळे करा. म्हणजे डॉक्टर सारखं आहे. 10 इंजेक्शनचा कोर्स आहे, 4 इंजेक्शन घेतले थांबलं, पुन्हा 4 घ्या मग 10 करा. अशापैकी दिसतंय ते. देवाला सुद्धा इंजेक्शन लागतं असं दिसतंय काहीतरी. हा मनुष्य स्वभाव किती विचित्र आहे तुम्ही बघा. त्या देवतेला मानव रूप देऊन आपण सेवा करतो नाही का. विचित्र आहे सगळं. असो. तेव्हा ते काय म्हणाले की जे फळ निर्माण होणार ते जर माझ्या इच्छेनेच निर्माण होणार आहे तर तुझ्या कल्पनेनं ते फळ त्याने दिलं असं जरी म्हटलंस तरी शेवटी मीच त्या फलदाता आहे असं भगवान सांगतात. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन एक फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. क्षणभर ते फळ मिळाल्यासारखं वाटतं पण शेवटी तो त्याच्या कल्पनेचा खेळ असतो, भ्रम असतो, संसाराचं साधन असल्यासारखं होतं. संसाराचं साधन न व्हावं याकरताच ईश्वराची बरोबर कल्पना लागते, नाहीतर होत नाही. बरं का. हे असो परवते मग हो का आवडते परी यजी जो देवता ते तो देवत्वासीची पावे. इथे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे जे थिओसॉफिस्ट आहेत ना यांचं असं एक म्हणणं आहे
की या जगाच्या पलीकडे असं एक जग आहे, सूक्ष्म जग, की जेथे सत्पुरुष राहतात. त्याला सिद्ध संघ असं म्हणतात. आपल्याला तो आजचा विषय नव्हे. काय असतं, हे मोठे मोठे सिद्ध पुरुष सूक्ष्म रूपाने तिथे असतात. सज्जनगडावर समर्थ आहे, आळंदीला ज्ञानेश्वर महाराज आहे, गोंदवल्यास महाराज आहे. हे काय आहे, तर ती सत्ता त्यांची तिथे काम करते. याचा अर्थ असा की ते जे परमात्मा स्वरूप साकार झालेलं असतं त्याचा अवशेष या जगामध्ये राहतो. बर, म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही ज्या गुरुची उपासना करता त्या गुरुची सत्ता त्याच्या समाधीपाशी, त्याच्या स्मरणामध्ये आहे. तुम्ही त्याला आवडतं ते करायला लागलात, तुम्ही त्याचं स्मरण केलं तर ती सत्ता जागेपणाने तुमच्या जीवनात शिरते. ती काय होईल, घडायचं ते घडेल, तुम्हाला समाधान मिळेल. किंवा त्यांचं आवाहन केलं योग्य तऱ्हेनं, तळमळीनं, तुम्हाला मदत करते. बरं, ही अगदी गोष्ट खरी आहे. म्हणजे दासबोधामध्ये त्यांनी म्हटलंय की ते ईश्वर स्वरूप जेव्हा एक सत्पुरुष रूपाने येतं तेव्हा अव्यक्त व्यक्त व्हायला थोडी सोपी जाते गोष्ट. ते अव्यक्त व्यक्त झालेलं असतं, त्या रूपानं ते सहज होऊन जातं. म्हणून म्हणाले की ह्या देवतांतरांचं जे आहे ते देवत्व त्याला आल्यासारखं होतं. बरं, आणि अशी कुटुंब असतात की ज्यामध्ये उपासना जर चालू असली तर त्या कुलाला त्यांचा वरद हस्त असतो. बरं, आई बापांनी केलेली आहे सेवा, ती जर पुढे चालू राहिली तर बरोबर ती चालू राहतं. त्यांची सत्ता मदतीला येते त्यामध्ये, म्हणून ते देवत्व पावतात असं म्हणाले. त्याला पुढे म्हणाले, येर तनुमन प्राणी जे अनुसरले माझिया वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. असे देवतेला प्रसन्न करणारी जी माणसं आहेत ते जर मला अनुसरले, भगवान म्हणतात, तर अंतकाळी त्या देवतेप्रत न जाताना माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. पुढे म्हणाले, परी तैसे न करीती प्राणीये वाया आपुल्या हिती वाणीये जे पोहता ती पाणीये तळ हाती चेनी. काय सुंदर आहे. परमात्म स्वरूप हा समुद्र आहे, नदी आहे असं म्हणा, आणि तळ हातावरचं पाणी ही ती देवता आहे. तर तुम्हाला पोहायचं जर असलं, म्हणजे तरून जायचं असलं, तर नदी किंवा समुद्राचं पाणी पाहिजे तर तरून जाता येईल. तळ हातावरच्या पाण्याला मी पोहून तरून जाऊन शक्य नाही. तर देवता ही तळ हातावरच्या पाण्यासारखी आहे. म्हणजे ती फायनाइट अँड इन्फिनिट, अनंत आणि शांत यांचा संबंध दाखवलेला आहे. शांताची किती जरी पूजा केली तुम्हाला फळ मिळालं तरी ते तात्पुरतं आहे, अनंताचंच फळ शेवटी खरं आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे. मग होतं काय म्हणाले, एक माणूस आहे, तहान लागली आहे आणि अमृताच्या समुद्रात बुडवला आणि तोंड घट्ट मिळून घेतलं. आता अमृताच्या समुद्रात बुडून पुन्हा तहान येलाच. तसं इथे मी समुद्रासारखा असताना, अमृताचा समुद्रासारखा असताना तुम्ही त्या देवतांच्या मागे लागता, म्हणजे हा समुद्रात तोंड मिटून घेतल्यासारखा आहे. म्हणाले, नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे. घट्ट नाही उडायचं तोंड. आणि मनी तरी आठवीजे थिल्लोर दकाते, डबक्याची आठवण करायची. अमृताच्या समुद्रात बुडून त्या थिल्लोळाची म्हणजे डबक्याची आठवण करायची. तसं परमात्मा सर्वशक्तिमान असताना या देवतांची उपासना करण्यासारखं आहे. हे ऐसे कासे करावे जे अमृतेही रिगोनी मरावे. अमृत म्हणजे मरण टाळणार ना. अमृताच्या समुद्रात आपण मरून जातो, ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. तर अमृत रूप होऊन का नसावं त्यामध्ये. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. या ओवीवर अडतो, जरा अडतो म्हणजे थांबतो, कारण 2 मिनिटं आहेत आपली. काय आहे म्हणाले, आपण एका पिंजऱ्यामध्ये आहोत. काय मला आवडलं बघा की
हा जो मला हा सांगितला ना यास्पर्श म्हणून, तो अगदी असं म्हणतो, माणूस परिस्थितीच्या पिंजऱ्यात जगतोय म्हणाला, बंदिवान आहे. त्यांनी असं म्हटलंय, मोठमोठे लोक हा पिंजरा तोडायला अशक्य असतं त्यांना. उदाहरण घ्या, गांधींची मुलं तुम्ही पाहिलेत ना, तो अब्दुल्ला गांधी, काय मुसलमान काय झाला, पुन्हा हिंदू झाला, पुन्हा काय झाला कोणा ठेवू. काय काय गांधींनी केलं मला सांगा. राष्ट्राला एवढा हलवणारा हा मनुष्य काय केलं. हा, टिळकांचा मोठा मुलगा, हे कशाला हो, संभाजी नव्हता का. हा, अरे ज्या मोगलाशी तुम्ही लढलात त्याच्याशी हात मिळवणे, काय झालं असेल त्याला तुरुंगात घातलं शिवाजी राजांनी. परिस्थिती कशी बांधून टाकते तुम्हाला. शिवाजीनं जगाचं राजकारण केलं, त्याच्या बायकोंच्या मध्ये जी मारामारी होती ती सोडवता आली नाही. तुम्हाला माहिती आहे राजारामचंद्रचं कसं वाईट होतं ते. त्यांनी त्या बाईला, येसूबाईला ना चिणून मारली. काय असेल मला सांग, काय परिस्थिती बदलली सांगा. म्हणून तसं जर पाहिलं ना, परिस्थितीचं हाच आहे, पांजरा आहे, पिंजरा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हा परिस्थितीचा पिंजरा कसा निर्माण होतो, फलाचा हेतू आहे. म्हणून मला अमकं पाहिजे, ज्याला अमकं पाहिजे नाही, संपलं त्याचा पिंजरा गेला. आणखी एक गंमत आहे, महाराजांचं फार छान आहे. महाराज म्हणलं, महाराज आपली म्हणलं त्याला पिंजरा म्हटलेला आहे. अहो म्हणले त्याला दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे, ज्याला पिंजऱ्यात राहायची सवय झाली त्याला दार उघडं टाकू तो बाहेर येणार नाही. खायला त्याला फुकट मिळतो ना तिथे. हा बघा, म्हणजे आम्हाला ती प्रपंच गेला आमचा ना तर खालची पाय, अरे काय झालं बुवा, कसं असतं बघा, त्याची सवय किती होते. खरं पोपट्यांचं असं सांगतात बरं का, त्याला दार उघडं आपण बाहेर काढला ना तो पुन्हा आत जातो, कारण फुकट डाळ बेळ खायला मिळते हो तिथे, नाही का. म्हणजे स्वातंत्र्याची किंमत नाही अशा पैकी तर आठवतो. म्हणून फलहेतूचा पांजरा सांडून या धनुर्धरा, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, तमकं पाहिजे. अहो काय सांगू तुम्हाला, सारी घरातली पोरं आपल्या पोटी आलेली, आई मला हे दे, आई मला ते दे, किती आई चिडते मला सांगा. साधी मानवताच अशी आहे. परमात्मा जवळ रोज सकाळपासून जाय, पण हे दे, ते दे, ते दे. अरे आहे काय लगेच मागतोय हा, याला अजीर्ण तर नाही व्हायचं मागून मागून, हा नाही का, असं आहे. म्हणून का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी व्हावे. अरे असं होऊ नये का. गोसावी म्हणजे मालक, गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा स्वामी तो गोस्वामी, गोसावी म्हणजे स्वामी. हो न, असं होऊ नये का, स्वामी होऊ नये का. कसला स्वामी, चिदंबर म्हणजे चिदाकाश म्हणून जे आहे, आत्मरूप आकाश म्हणून जे आहे, जे परमात्मा स्वरूप आहे, त्याच्यावरती स्वामित्व गाजू नये का. प्रतिती पाखी, पाख म्हणजे पंख, अनुभवाच्या पंखाने या प्रपंचात फलहेतूचा भोग घेण्यात पडण्यापेक्षा त्या पंखानं आकाशामध्ये संचार करावा. प्रतिती पाखी, तर ती खरी मजा आहे. उगी देवतांतरांच्या मागे लागू नये, हा हेतू आहे. आता पुढच्या रविवारी पुढचा जो थोडासा विषय आहे तो सांगा. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.